चिंकीची क्रिएटिव्हिटी. गट्टू चिंकी शाळेमधून येतात आणि पाहतात की आई डायनिंग टेबलवरून स्नॅक्सच्या प्लेट्स हटवतेय. हे काय आई, घरी कोणी आलं होतं का? अरे, तुम्ही दोघं आलात? हो गट्टू, आज माझी मैत्रीण आहे ना, रीमा मावशी, तीच आली होती. मग ती इतक्या लवकर निघूनही गेली आई? ती नेहमी आम्हाला भेटूनच जाते. हो चिंकी बाळा, आज जरा तिला घाई होती, नाहीतर ती तुम्हाला भेटूनच गेली असती. पण बघा, ती तुम्हाला काय गिफ्ट देऊन गेलीये ते. गट्टू चिंकी पाहतात की टेबलावर मोठ्या ब्लॉक्सचा एक सेट ठेवला होता. दोघेही धावतच जातात आणि तो सेटचा पॅकेट पूर्ण उघडतात. वाव, किती ब्लॉक्स आहेत याच्यामध्ये. मला तर कधीपासून हवं होतं हे. गट्टू, तुला तर हे खेळताही येत नाही, मग तू मला बघू दे. मुलांनो, हे सगळं नंतर करा. आधी कपडे बदला आणि हातपाय धुवून घ्या. मग जेवण करा आणि नंतर मावशीला फोन करून गिफ्टसाठी थँक्यू ही म्हणा, ओके? ओफो, आईने एकत्र किती कामं सांगितलीयेत. चल, करावी तर लागतीलच, नाहीतर आई आपल्याला ओरडेल गट्टू. मग गट्टू चिंकी आईनी सांगितलेली सगळी कामं संपवतात. मग दोघंही पुन्हा ब्लॉक्स घेऊन बसतात आणि आपापसात बोलू लागतात. सांग चिंकी, ह्यापासून आपण काय बनवायचं? विचार करतेय गट्टू, पण अजूनही काही सुचत नाहीये मला. पण हे केवढे ब्लॉक्स आहेत ना चिंकी, ह्यापासून खूप काही बनू शकतं. ओ, आयडिया! काय सुचलं चिंकी तुला? आपण आपल्या मित्रांना बोलावलं तर? उद्या तसाही रविवारच आहे ना गट्टू. आपण सगळे मिळून एक कॉम्पिटिशन करू की ह्या ब्लॉक्स पासून सगळ्यात क्रिएटिव्ह गोष्ट कोण बनवू शकेल. म्हणजे आपल्याला रविवारी मज्जाही येईल, नाहीतर पूर्ण दिवस बोर होऊ. वा चिंकी, ही तर खरंच खूप मस्त कल्पना आहे. चल, सगळ्यांना कॉल करूया. गट्टू चिंकी एक एक करून सगळ्या मित्रांना कॉल करतात आणि ब्लॉक्सच्या कॉम्पिटिशनसाठी इन्व्हाइट करतात. आता ते दुसऱ्या दिवशीची वाट पाहत होते. दुसऱ्या दिवशी अगदी आतुरतेने गट्टू चिंकी आपल्या मित्रांची वाट पाहत होते. बाबा गट्टू चिंकीला पाहून हसतात आणि त्यांना म्हणतात, अरे गट्टू चिंकी, तिथे दारापाशी काय करताय? आरामात बसून घ्या. तुमचे मित्र आले तरी घरातच येतील ना. बाबा, मला तर राहवतच नाहीये. माहित नाही यांना किती वेळ लागेल. असं वाटतंय की आज तुमची अगदी जबरदस्त कॉम्पिटिशन होणार आहे. हो काका, तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. अरे वा, तुम्ही सगळे आलात. चला, आता लगेच ब्लॉक्सची कॉम्पिटिशन सुरू करूया. गट्टू चिंकी ड्रॉइंग रूम मध्ये सगळे ब्लॉक्स घेऊन येतात. मग आई तिथेच एक चटई अंथरते. सगळी मुलं तिथे बसतात. वाव, हे कितीतरी ब्लॉक्स आहेत. यापासून खूप काही बनू शकतं ना मित्रांनो. हो, आज बघूच यात की सगळ्यात बेस्ट आयटम कोण बनवतं ते. आणि हो मुलांनो, जो कोणी या ब्लॉक्सला घेऊन अतिशय क्रिएटिव्ह वस्तू बनवेल त्याला माझ्याकडून एक रिवॉर्ड मिळेल. बाबांच्या या अनाउन्समेंटमुळे सगळी मुलं अजूनच खुश होतात. आता त्यांच्या मनात अजूनच उत्सुकता वाढली होती. सगळ्यात अगोदर मुलं आपापसात ब्लॉक्स डिवाइड करतात आणि आपला आपला आयटम बनवायला सुरुवात करतात. मी तर ब्लॉक्सचं एक घर बनवेन. अरे अरे, याचा तर मी विचार केला होता गट्टू. हाऊस तर मीच बनवणार. नाही, ज्याने आधी सांगितलं ते त्याचं झालं. एवढं बोलून गट्टू आपलं हाऊस बनवायला सुरुवात करतो. काही हरकत नाही बंटी, तू गट्टूपेक्षाही छान बनव. सगळी मुलं आपापलं डोकं चालवू लागतात की ब्लॉक पासून काय बनवायचंय. पण गट्टूने तर ठरवलं होतं की त्याला घरच बनवायचंय. त्यामुळे त्याने घर बनवायला सुरुवातही केली. मी तर एक घर बनवेन आणि तेही 3 मजल्यांचं. जसं गट्टूने त्या घराचे 2 मजले बनवले, तो स्वतः खूप खुश झाला. वाव, बघा मित्रांनो, 2 मजले बांधून तयार झाले. आता मी माझ्या घरावर 3रा मजला बनवेन. जसा गट्टू त्या ब्लॉक्सच्या घरावरती अजून एक मजला चढवण्यासाठी जातो, अगदी त्याच वेळेला त्याचं ते घर धडामकन खाली पडतं. हे पाहून सगळी मुलं हसू लागतात. अरे नाही गट्टू, तुझं घर तर बनताच पडलं. हसू नको बंटी, मी परत बनवेन. पण तू तुझं बघ. तू तर अजून ठरवलंही नाहीयेस की तू काय बनवणार आहेस ते. गट्टू पुन्हा आपलं घर बनवायला लागतो.
बाकी मुलं सुद्धा अजून जास्त फोकस होऊन काम करू लागतात. सगळ्यांच्या मनात कॉम्पिटिशन जिंकण्याची इच्छा जी होती. मुलांनो, हे घ्या. डायनिंग टेबलवर तुमच्यासाठी स्नॅक्स ठेवलेत. जेव्हा भूक लागेल तेव्हा येऊन खा. ओके हो, आई. काकू. आयडिया. मला हा डायनिंग टेबल बघून कल्पना सुचलीये. मी टेबल खुर्च्या बनवेन आणि मग डायनिंग टेबलचा सेट बनवेन. वा वा गुड्डी, क्या बात है. ही तर खूप छान आयडिया आहे. आज आपण ह्या ब्लॉक्स बरोबर खेळतोय तर किती मजा येते ना. नाहीतर रोज ग्राउंड मध्येच खेळत असतो. ओ, आयडिया मिळाली. काय बंटी, एवढ्या जोरात ओरडून मला घाबरवलंस तू. अरे गट्टू, तुझ्या बोलण्याने मला आयडिया मिळाली. आता मी प्लेग्राऊंड वरचे झोके बनवीन, जसे की सीसॉ, स्लाइड्स आणि बरच काही. चला, तुलाही आता काहीतरी सुचलंय बंटी. आता तू आणि मीच राहिलोय चिंकी. सांग, काय बनवणार आहेस तू? मी नाही सांगणार हरी. आता सरळ बनवूनच दाखवेन मी. अच्छा, मग मी सुद्धा नाही सांगणार मग. चला, आता गप्पा बंद करून आपापले आयटम्स बनवूया. सगळ्यांकडे अर्ध्या तासाचा वेळ आणि युअर टाइम स्टार्ट्स नाव. मुलं अगदी मन लावून त्या ब्लॉक्सच्या वस्तू बनवत होते. आई बाबा त्यांना पाहून खुश होते की ते लोक अगदी मनापासून आपलं काम करतात. मध्ये मध्ये आई सगळ्यांना स्नॅक्स देत होती. कधी चिंकीचे ब्लॉक्स एकदम पडायचे, तर कधी कधी गट्टूचं घर बनता बनता राहायचं. पण शेवटी अर्ध्या तासानंतर त्या सगळ्यांचे आयटम बनवून तयार होते. अरे वा मुलांनो, सगळ्यांचे ब्लॉक्स आयटम बनलेही. हा, तर चला दाखवा मला. अरे थांबा, माझ्याशिवाय नका सुरू करू. मीही येतेच. ये आई, तू आणि बाबा समोर बसा. मग आम्ही एक एक करून आमच्या गोष्टी दाखवू. ठीक आहे मुलांनो, तर सुरू करा. तर सगळ्यात आधी सादर आहे ब्लॉक्सचं घर. हे 3 मजल्यांचे आणि ह्यात मी राहतो. व्हेरी गुड गट्टू, हे तर खूप छान घर आहे. शाबास. थँक्यू बाबा. आणि हे आहे माझं प्लेग्राऊंड, गट्टूच्या अगदी घराशेजारी. यात स्लाइड्स आहेत, स्विंग्स आहेत आणि सीसॉ देखील आहे. जेव्हा तुला घरात कंटाळा येईल त्यावेळेस तू बंटीच्या ग्राउंड मध्ये खेळायला जा. ओके आई. आता माझी पाळी. हा आहे डायनिंग टेबल खुर्च्यांचा सेट. गट्टू, हा तुझ्या घरात ठेव आणि ह्यावर बसून जेवण कर. हो गुड्डी, नक्कीच. ये हरी बेटा, आता तुझी पाळी. हो काका, तर ही आहे माझ्या ब्लॉक्सची कार. यात बसून मी सगळ्या शहरात खूप फिरेन. वाव हरी, हे तर खूपच मस्त बनलंय. थँक्यू गट्टू. चिंकी, आता तूच राहिलीयस आणि बघू तू काय बनवलंयस ते. हो हो, का नाही. तर सादर आहे माझं ब्लॉक्सचं इंडिया गेट. चिंकीने खूप सारे ब्लॉक्स एकत्र करून इंडिया गेटचं स्ट्रक्चर बनवलं होतं. सगळे ते पाहून चकित होतात. वा चिंकी बाळा, हे तर खरंच खूप कमाल करून दाखवलंयस तू. हा, यासाठी तर खूप मेहनत लागली असेल. हो बाबा, मी विचार केला की सगळ्यांपेक्षा वेगळं करावं. खरोखरच ग चिंकी, तू खूपच क्रिएटिव्ह आहेस. तू सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं बनवलंस आणि खूप छान सुद्धा. हो हो चिंकी, आज तर खरंच तू जिंकलीस. काय खरंच? थँक्यू सो मच. तर मुलांनो, आता आहे रिवॉर्ड टाइम. तर तुम्ही सगळ्यांनीच अगदी मेहनतीने या ब्लॉक्सच्या वस्तू बनवल्यात, त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना आईस्क्रीम खायला घेऊन जाणार आहे. ये! आणि चिंकी, तुझी इंडिया गेटची आयडिया सगळ्यात युनिक होती, त्यामुळे तुला एक स्पेशल रिवॉर्ड मिळेल आणि ते आहे डबल स्कूप आईस्क्रीम. वाव, येपी! मी खूप खुश आहे बाबा. मग बाबा सगळ्या मुलांना कारमधून आईस्क्रीम खायला नेतात आणि ब्लॉग सोबत क्रिएटिव्हिटी शो करण्याबद्दल रिवॉर्ड देतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.